हॅलो स्टुडंट, आजचा हा जो विषय आहे परीक्षा हॉल, तुम्हाला काही निबंध नाही लिहायचा आहे यावर, परंतु परीक्षा हॉल मध्ये नेमकं काय होतं। कारण पहा, 10वीचे विद्यार्थी पहिल्यांदाच अशा स्वरूपाच्या परीक्षेला सामोरं जात असतात ज्याचं खूप दडपण वर्षभर देण्यात आलेलं असतं। त्यामुळे टेन्शन असं असतं की बापरे, परीक्षा हॉल मध्ये नेमकं आता काय होते की आता अभ्यास तर सगळा केलाय, सगळं काही झालंय, सगळे उपाय करून पाहिलेत, भीतीचा गोळा पोटात येऊ नये म्हणून मॅडमना सांगितलेले उपाय पण केलेत, पण नेमकं काय होतं की परीक्षा हॉलमध्ये काय काय असते की काय काय होते की। सो स्टुडंट, हे जर माहिती असेल तर तुमचं 99% टेन्शन दूर होणार आहे। सो त्यासाठी नेमकं परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर काय काय होतं आणि हे जर तुम्हाला अगोदर माहिती असेल तर तुम्हाला अजिबातच टेन्शन वाटणार नाही। तुम्हाला वाटेल अरे ह्या तर सगळ्या गोष्टी आम्हाला माहितीच आहेत, सो याचं काहीही टेन्शन येणार नाही। चला तर सुरुवात करूया, नेमकं परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर काय काय गोष्टी होतात। आता पहा, सकाळच्या सत्रातली जर तुमचा पेपर असेल, बघा ॲज अ टीचर मी बऱ्याच वेळेला गार्डिंग केलेली आहे, इन्व्हिजिलेटर म्हणून मी, पर्यवेक्षक म्हणून मी काम केलेलं आहे। त्यामुळे त्या हॉलमध्ये आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांचं काय परेशानी असते, काय त्रास होतो, त्यांना काहीच माहिती नसतं, किती गोंधळलेल्या मनस्थितीत असतात, हे सगळं माहिती आहे। त्यामुळे मी तुम्हाला ते टेन्शन येऊ नये यासाठी हा स्पेशली व्हिडिओ बनवलेला आहे। सो बघा काय होत असतं। सो तुम्ही गेलात, तुमची सकाळच्या सत्रातली एक्झाम असेल तर तुम्हाला असं सांगितलेलं आहे, सूचनेमध्ये तुम्हाला रिपोर्टिंग टाइम आहे 10:30 वाजता। 11 वाजता तुमचा पेपर असेल तर तुम्हाला 10:30 वाजता म्हणजे एक्झामच्या अर्धा तास अगोदर तुम्ही हॉलमध्ये बसणं अपेक्षित आहे। सो तुम्ही तुमच्या घरापासून त्या वेळेनुसार, टायमिंगनुसार तुम्ही लवकर निघायचं आहे। सो सपोज तुम्ही अर्धा तास अगोदर परीक्षेच्या हॉलमध्ये बसलेला आहात, मग नेमकं काय काय होतं। सो परीक्षेच्या हॉलमध्ये बसल्यावर साधारण 5-1 मिनिटांमध्ये 10:30ला, खरं तर नियमाने 10:30ला तुम्हाला ही जी तुमची आन्सर शीट आहे त्याचं वाटप केलं जातं। ह्या आन्सर शीट तुम्हाला दिल्या जातात। या आन्सर शीट तुमच्या हातात पडल्याच्या नंतर तुम्हाला ते साधारणतः सांगतात की तुमच्याकडे हॉल तिकीट असेल। आता ह्या सूचना थोड्या मागे पुढे असू शकतात, त्या शाळेनुसार, त्या केंद्रानुसार, सेंटरनुसार, म्हणजे कोणी मागे पुढे सूचना देतील किंवा कोणी सूचना न देता फक्त तुमच्या समोर काही पेजेस देतील। सो काय काय करतात, सो ही आन्सर शीट दिली, त्यानंतर ते वेट करतात थोडंसं, तुमचं आन्सर शीट दिल्याच्या नंतर ह्याच्यावर तुम्ही तुमचं मार्जिन मारणं वगैरे हे काम चालू असतं। सो यावेळेस तुम्हाला एक इन्व्हिजिलेटर जे असतात, पर्यवेक्षक जे असतात, हॉलवर असणारे टीचर ज्याला पर्यवेक्षक म्हणतो आपण, तर पर्यवेक्षक जे असतात तर ते तुम्हाला सांगतील की हॉल तिकीट बाजूला काढून ठेवा। ओके, सो तुम्ही तुमचं हॉल तिकीट जे आहे ते गेल्यावरच तुमचं हॉल तिकीटचं ओरिजिनल हॉल तिकीट तुम्हाला घेऊन जावं लागतं हॉलवर, ते तुम्ही बाजूला काढून ठेवायचं आहे। त्यानंतर ते पर्यवेक्षक जे आहेत ते तुम्हाला काहीशा अशाच टाईपचे 2 पेजेस देतात। ओके, 2 पेजेस देतात, त्याच्यावर काय करायचं असतं तुम्हाला, तर त्यावर तुमचे सीट नंबर त्यांनी लिहिलेले असतात आणि त्याच्या पुढे तुम्हाला काही कॉलम असतात। सो तुम्हाला ते कॉलम दाखवतात, त्या कॉलम मध्ये जिथं साइन असं लिहिलेलं असेल त्या कॉलम मध्ये तुमच्या सीट नंबरच्या पुढे तुम्हाला सही करायची असते। हे 2 पेजेस तुम्हाला हॉलमध्ये गेल्यानंतर मिळतात, कारण ह्या दोन्ही पेजेसवर तुम्हाला सह्या करायच्या असतात। लक्षात ठेवा, इथे तुम्हाला 2 ठिकाणी सह्या करायच्या, 2 पेजेस देतात तुम्हाला गार्डिंगवर असणारे सर। सो सरांनी जे 2 पेजेस दिले ते 2 ठिकाणी सह्या करायच्या असतात। आता ह्या सह्यांचा कागद तुम्हाला एकानंतर एक शिक्षक सांगतील त्याप्रमाणे ते तुम्हाला मागच्या स्टुडंटला देत राहायचा असतो। त्याप्रमाणे तुम्हाला व्यवस्थित स्वतःचा सीट नंबर पाहून त्याच कॉलम मध्ये, साइन जिथं कॉलम आहे त्याच कॉलम मध्ये तुम्हाला सही करायची असते। सही करत असताना गोंधळून जाऊ नका, कारण ही सही करत असताना एक्झामिनर तुम्हाला सांगतील की तुमची सही जी आहे ती जशी हॉल तिकीटवर आहे ती तशीच करा। तर शक्यतो हे फॉलो करा। हॉल तिकीटवर जशा प्रकारची तुमची सही आहे तर तशाच प्रकारची सही सगळीकडे तुम्ही करणं अपेक्षित असतं। सो ते झाल्याच्या नंतर तुमचं हे सह्यांचं चालू असेल, त्याच वेळेस तुमचे जे पर्यवेक्षक असतील तर ते काय करतील, कदाचित ते तुमच्या जवळ येतील। त्यानंतर तुम्हाला, आता हा टाइम पूर्ण तुमचा बिफोर टाइम असतो, 11च्या पूर्वी तुम्हाला प्रश्नपत्रिका हातात पडण्याच्या पूर्वी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करणं अपेक्षित असतं। सो एक्झामिनर तुमच्या जवळ येतील, तुम्हाला ऑलरेडी तुम्ही हे सगळं भरलेलं असणार आहे, कारण तुम्हाला हे आधीच आन्सर शीट दिलेली असेल। आन्सर शीटवरची ही जी माहिती आहे ती भरायची आहे, कशी भरायची माहित नसेल तर आपला व्हिडिओ जरूर बघा। सो आन्सर शीटवर तुम्हाला ही माहिती जी आहे
ती व्यवस्थित भरून घ्यायची आहे। त्याच्यानंतर ते येतात एक्झामिनर आणि इथे त्यांची सही असते बघा, पर्यवेक्षकाची सही। सो इथे तुम्हाला दिलेलं आहे सुपरवायझर साइन सिग्नेचर। सो इथे ते येऊन स्वतःची सही करतील। त्याचबरोबर तुम्हाला इथे कोड आहे, बारकोड तुम्हाला दिले जातात। सो हे जे बारकोड दिलेले असतील तर ते त्यांच्या जवळ असतात। सो इन बिटवीन हॉलमध्ये ह्या गोष्टी चालू राहतात। तुमच्या सह्या पर्यवेक्षक प्रत्येकाच्या जवळ जातील आणि त्यांची इथे सही करतील, जिथे त्यांनी लिहिलेलं आहे पर्यवेक्षकाची सही। तर ते स्वतः पर्यवेक्षकाची सही करतात। त्यापूर्वी ते तुमचं हॉल तिकीट घेतात। हॉल तिकीटच्या बॅक साईडला ते स्वतः सही करतात आणि सही करून तुमची जी तारीख असेल त्या पेपरची तर ती तारीख पण त्यावर ते टाकतात। प्रत्येक जण सही करतो। हे सगळं होत असताना तुम्हाला अजिबात घाबरायची गरज नाही आहे, कारण हे सगळं रुटीन असतं। पण यामध्ये तुमचाही वेळ जाणारा असतो, त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की आता उद्या जाताना पहिला पेपर मराठीचा असतो आणि मराठीला वेळ पुरत नाही। तुम्हाला वाटतं की हा माझा वेळ भरपूर जातो आहे। काही पर्यवेक्षक जे आहेत तर ते बिफोर टायमिंग जो दिलेला असतो अर्ध्या तासाचा त्यामध्ये हे काम करतात। काही जण काय करतात, 11च्या नंतर पेपर सुरू झाल्यावर मग हे सह्या करणं किंवा बारकोड स्टिकर्स लावणं हे काम ते नंतर करतात। सो त्यावेळेस तुम्हाला तुमचा थोडासा वेळ जाणारच आहे, त्यासाठी घाबरायचं नाहीये। एखाद्या वेळेस असं होतं की पर्यवेक्षक आपल्या जवळ आलं की आपल्याला भीती वाटते, कशाला आला। सो ह्या गोष्टी जर तुम्हाला माहित असतील की हॉलमध्ये काय होत असतं तर तुम्हाला भीती वाटणार नाही। तुम्ही तुमचं काम बिनधास्त चालू ठेवायचं आहे। तुम्ही तुमचं एक्झाम हॉलमध्ये लिहिणं चालू ठेवायचं आहे। ते परीक्षक तुमच्या जवळ येतील, त्यांना जर काही माहिती हवी असेल तर ते तुम्हाला मागतील। हॉल तिकीट पाहिजे असेल ते हॉल तिकीटवर सही करतील। हॉल तिकीटची सही झाल्याच्या नंतर ते तुमच्या याच्यावरची सही करतील, आन्सर शीटवर जी सही असते ती ते सही करतील। या पद्धतीने त्यांची कामं जी आहेत तर ती चालू राहतात। इन बिटवीन लक्षात घ्या की हे पर्यवेक्षकाचे कामं झालेले आहेत। पर्यवेक्षक या सगळ्या गोष्टी करतो, तो बारकोड स्टिकर त्यांनी लावावं असं अपेक्षित असतं। सो काही हॉलवर हे स्वतः न लावता ते काय करतात, विद्यार्थ्यांना देतात, तुम्ही बारकोड लावा। त्यासाठी बारकोड कसा लावायचा हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। सो त्यासाठी आपला तो व्हिडिओ जरूर पहा, ज्यावर हे पहिलं पान कसं भरायचं याची माहिती सविस्तर दिलेली आहे। सो ती असेल तुम्हाला तर एखादा एक्झामिनर जर स्वतः लावत नसेल तर तुमचा तुम्ही बारकोड आणि होलोक्राफ्ट स्टिकर जो असतो तो तुम्हाला लावता येईल। सो एखाद्या शॉर्टमध्ये मी ते टाकून देईल, जेणेकरून तुम्हाला कमी वेळेमध्ये सुद्धा पाहता येईल की होलोक्राफ्ट कसा लावायचा आणि बारकोड स्टिकर कसं लावायचं। ओके, सो या सर्व गोष्टी त्यांच्या चालू असतील। सो हे सगळं करत असताना तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही। हे सर्व करताना तुम्ही काय करणार आहात तर शांतपणे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी देत राहा त्यांना। हॉल तिकीट मागितलं, हॉल तिकीट द्या, साइन करा म्हटलं, साइन करा, वगैरे काही। आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे ह्या वेळेमध्ये तुम्ही तुमचं संपूर्ण मार्जिन वगैरे जे आहेत ते मारून घ्यायच्या असतात। आणि त्याचबरोबर आता त्याच्यानंतर काय होतं मग, तर मी सांगत होते तुम्हाला की मध्ये मध्ये तुमच्या त्या हॉलवर आता सध्या कॉपी मुक्त अशा प्रकारच्या परीक्षा घ्या असं मुख्यमंत्र्यांकडूनच आदेश आलेले आहेत। सो त्यामुळे ही मोहीम खूप जास्त जोरात चालू आहे। एरवी पण अगोदर सुद्धा नेहमीचं रुटीन हे असायचं की पर्यवेक्षक जेव्हा हॉलवर आहेत त्यावेळेस त्या शाळेला एक भरारी पथक असतं आलेलं। सो हे भरारी पथकामधले अधिकारी तिथं आलेले असतात। तर ते भरारी पथकाचे लोक जे आहेत ते तुमच्या हॉलमध्ये येतात, पाहतात प्रत्येक जण काय करत आहे काय नाही, ते चक्कर मारून जातात, राऊंड मारून जातात तुमच्या हॉलमध्ये। सो तुम्हाला अजिबात घाबरायचं नाहीये की अरे बापरे एक्झामिनर तुमचा सुपरवायझर कोण आहे, पर्यवेक्षक कोण आहे आणि बाहेरचा आलेला कोण आहे हेच बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना कळत नाही। एवढे लोक हॉलमध्ये येत आहेत, सो भीती वाटते। सो असं काहीही वाटून घेण्याची आवश्यकता नाही, तुम्ही बिलकुल घाबरायचंच नाही आहे। सो ते असे शिक्षक येत राहतात आणि जात राहतात, कारण भरारी पथकाचे लोक येत राहतात। त्याच्यानंतर बैठे पथक नावाचं एक पथक असतं जे की प्रत्येक सेंटरवर हे बसून असतं। बैठे पथक नावच त्याचं बैठे पथक आहे। म्हणजे या पथकामध्ये एक लेडीज एक जेंट्स असे दोघं जण आलेले असतात बाहेरच्या वेगळ्या विभागातून। ते आपल्या शाळेचे नसतात, शाळेच्याही परिचित नसतात, तुमच्याही परिचित लोक नसतात। सो हे वेगवेगळ्या विभागातून हे लोक आलेले असतात। सो हे लोकांचं कामच ते असतं की ते पूर्ण वेळ तुमचा पेपर होईपर्यंत अगोदरपासून आलेले असतात आणि ते बसून असतात। ते प्रत्येक हॉलवर हे अधूनमधून येत राहतात आणि त्यांचं पाहणं चालू असतं की कोणी विद्यार्थी
काही कॉपी करतो आहे का, काही गैरप्रकार घडतो आहे का, याचं निरीक्षण ते करत असतात. ते गरज पडली तर ते तुमच्या हॉलमध्ये सुद्धा येऊन जातात, किंवा जर त्यांना वाटलं तर ते दारामध्ये उभं राहून पाहत राहतात, किंवा तुमच्या खिडकीमधनं ते पाहत राहतात. थोडक्यात काय स्टुडंट्स, तर तुमच्यावर खूप जणांचा वॉच असतो. त्यामुळे तुम्हाला कॉपी करणं वगैरे हा प्रकार जो आहे तर तो तुम्ही नाहीच केलेला बरा आहे, जर यातलं कोणी तसं करणारं असेल तर. कारण यावर सगळीकडे, आणि यावर्षी तर थोडं जास्तच, कारण कॉपीमुक्त अभियान आहे, त्यामुळे अजूनही महत्त्वाच्या ह्या गोष्टी आहेत. सो तुम्ही यासोबतच मध्ये मी सांगेल अजून थोडंसं इंटरप्शन करून, की कुठेही तुमच्या प्रश्नपत्रिकेवर कुठेही रेषा मारू नका, कुठेही खुणा करू नका. पेन्सिल नाही, पेन नाही, कशानेच नाही. खूप जणांना सवय असते खुणा करण्याची, सो प्लीज त्या खुणा करू नका. कारण येणारे अधिकारी जे आहेत ते कॉपीमुक्त असल्यामुळे ते सर्रास मास कॉपी आहे, सर्वजण एकत्रितपणे कोणीतरी उत्तरं सांगितलेली आहेत आणि मुलांनी ती खुणा करून घेतलेली आहेत. सो अशा प्रकारे मग तुम्हाला ते रेस्ट्रिकेट करू शकतात. सो त्यासाठी त्यांनी जर रेस्ट्रिकेट केलं तर आपला तोही पेपर जातो, आणि जर त्यांना काही अधिकची शंका असेल तर कदाचित ते पुढच्या पेपरला, पुढच्या एक्झामला, पुढच्या वर्षीच्या एक्झामला सुद्धा बसू देत नाहीत. सो त्यासाठी तशा प्रकारच्या कारवाया आपल्यावर होऊ शकतात. सो असं होऊ द्यायचं नाही. सो भीती बाळगायची नाही आहे मनामध्ये. हे सगळं हॉलमधलं साधारण एकूण असं वातावरण असतं, कितीही जण येऊ द्या, भीती अजिबात वाटून घ्यायची नाही. सो हे चालू असताना तुम्ही तुमचा पेपर लिहिणं जे आहे ते चालू ठेवा. सो त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे, कान डोळे सातत्याने उघडे ठेवून आपल्याला काम करावं लागतं. 1-2 दिवसामध्ये तुम्हाला, 2-3 दिवसामध्ये तुम्हाला याचा सराव होऊन जातो, आणि मग नंतर भीती खूप कमी होऊन जाते. पण पहिल्या दिवशी मात्र या सगळ्या गोष्टी हॉलमध्ये ज्या होतात त्या तुम्हाला नीट काळजीपूर्वक करायच्या आहेत. आता हॉलमध्ये असताना तुम्ही नेमकं काय करणार आहात, तर ओरिजिनल हॉल तिकीट जरूर न्या, ज्याच्यावर शिक्षकाला सह्या कराव्या लागत असतात पर्यवेक्षकाला. त्यामुळे ओरिजिनल हॉल तिकीट जरूर सोबत ठेवा. आय कार्ड तुमचे असतील तर जरूर सोबत ठेवा. यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही तुमच्या शाळेशी संपर्क करू शकता, ते त्याच्यामध्ये लागलीच मार्ग काढत असतातच. त्यामुळे आपल्या शाळेमधल्या एखाद दुसऱ्या टीचरचा नंबर, फोन नंबर हा आपल्याला चांगला माहिती असावा किंवा पाठ असावा, जेणेकरून काही प्रॉब्लेम आलाच तर तुम्ही तुमच्या शाळेशी पटकन संपर्क करू शकता, आणि मग तुमच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा काही जर एनकेन प्रकारे तुम्ही कुठल्या प्रॉब्लेम मध्ये अडकला असाल तर तिथले टीचर्स तुम्हाला नक्कीच हेल्प करत असतात. ओके, सो या झाल्या काही हॉलमधल्या महत्त्वाच्या गोष्टी. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची सूचना, उत्तरपत्रिका जी असते ती भरपूर मोठी असते, त्यामुळे तुम्हाला सारखं सप्लिमेंट घ्यायला उठायचं काम पडत नाही. पण तरी पण मॅथ्स सारख्या पेपरला वगैरे सप्लिमेंट लागतात, तेव्हा तुम्हाला अशाच प्रकारची सप्लिमेंट असते. पुन्हा सप्लिमेंटवर ही सर्व माहिती भरायची असते. सप्लिमेंट किती लागल्यात 1, 2, 3 याप्रमाणे लिहा. त्यानंतर याच्यावरच्या जे माहिती भरायची आहे ती मात्र काळजीपूर्वक भरा. सप्लिमेंटवर सुद्धा तुम्हाला होलोग्राफ बारकोड हे सर्व स्टिकर्स लावावे लागतात, हे लक्षात ठेवायचं आहे. नाहीतर विसरून जाल. एखादा जो पर्यवेक्षक असतो तो पण एखाद्या वेळेस विसरला जाऊ शकतो, तर तुम्ही त्याला आठवण करून द्यायची आहे, त्यांना तुम्ही आठवण करून द्यायची आहे की माझ्या सप्लिमेंटवर होलोग्राफ लावायचं राहिलं आहे. जर लावायचं राहिलं असेल तर होलोग्राफ त्यांना जरूर आठवण करून द्यावी लागते. सो या सर्व महत्त्वाच्या सूचना आहेत, आणि ह्या जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये कुठल्याच प्रकारचं टेन्शन येणार नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट, बरेच विद्यार्थी पेन बदल करतात. पेन बदल केला तर त्याच्यावर सही घेणं वगैरे, आता हा प्रकार बंद झालाय. गेल्याच्या नंतर परीक्षा हॉलमध्ये पहा, तुम्हाला इकडच्या बाजूला अशा पद्धतीने सूचना असतात. पहिलं पेज तुम्ही टर्न केल्याच्या नंतर ह्या सूचना तुम्ही वाचून घेऊ शकता. मी ऑलरेडी दाखवलेल्या पण आहेत व्हिडिओमधनं. ह्या सर्व सूचना वाचा. ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. डबल मार्जिन सोडू नये, बरेच विद्यार्थी दोन्हीकडनं मार्जिन सोडतात, अशा बरेच काही. सो ह्या तुम्ही तंतोतंत फॉलो केल्या तर जास्त बरं होईल. सो कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार करू नका, कॉप्या अजिबात करू नका, खानाखुणा कुठेही करू नका. मॅथ्ससाठी रफ वर्क करायचं असेल तर एक्झामिनर कडनंच एक्स्ट्रा सप्लिमेंट घ्या, आणि त्या सप्लिमेंटवर रफ म्हणून नाव टाका, आणि ती सप्लिमेंट तुमच्या सगळ्या सप्लिमेंट बांधणं झाल्यावर सगळ्यात शेवटी बांधायची, पण त्याच्यावर रफ नावाचा उल्लेख जरूर करा. ती रफ पुरवणी तुम्ही एरवी रफ काम करताना हातामध्ये घेऊ शकता. शेवटी बांधताना मात्र ती सोबतच बांधावी लागते, ती बाहेर काढून फेकून वगैरे देता येत नाही.
कारण पुरवण्या किती झालेल्या आहेत याची नोंद पर्यवेक्षक ठेवत असतो हॉलमध्ये आणि त्या सर्व नोंदी बोर्डला पाठवल्या जात असतात। त्यामुळे तुम्ही किती पुरवण्या घेतल्या आहेत, किती सप्लिमेंट घेतल्या आहेत, तर त्या व्यवस्थित काउंट करून पहिल्या पेजवर जरूर लिहा। एखादी जर गहाळ झाली, एखादी निघून वगैरे पडली तर त्याची सर्व माहिती तुम्हाला कळते। सो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर जरूर करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। थँक्यू।